कारण पोट रिकाम असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे योगा करता येईल आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे हा जो योगा आहे तो दररोज करायचा सर्वांनी, मुले असतील, आपल्या घरातील मोठे व्यक्ती असतील, लहान बहीण भावंड असतील, त्या सर्वांना प्रवृत्त करायचे यासाठी। फक्त आम्ही सांगतो म्हणून किंवा शासन सांगते म्हणून हा योगा करायचा नाही, ते आपल्याला आवश्यक आहे म्हणून योगा करायचा। त्याचं महत्त्व आपण जाणायचे आणि योगा करायचा। तर इथून पुढे सर्वांनी एक संकल्प करायचा आहे, त्या योगा जो आहे तो मी दररोज करणार आहे आणि मी करत असताना माझ्या घरातील लोकांना त्यासाठी प्रवृत्त करणार आहे। अशा प्रकारचे एक आपण या दिवशी काय करू, संकल्प करू। आपल्या शाळेमध्ये इथून पुढे प्रत्येक शनिवारी आपल्या शासनानं सांगितले की प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार आपल्याला करायचा। म्हणजे त्या दिवशी आपलं कोणत्याही प्रकारचं टीचिंग होणार नाही, फक्त त्या दिवशी काय होणार आहे, विविध प्रकारचे खेळ, त्यामध्ये योगा असेल, इतर क्रीडा प्रकार असतील किंवा इतर तुम्हाला जे काही छंद असतील, मग कुणाला चित्रकलेचा छंद असेल, कुणाला गायनाचा छंद असेल, कुणाला रांगोळी काढण्याचा छंद असेल, कुणाला काव्य लेखनाचा छंद असेल, असे वेगवेगळे छंद जे आहेत ते छंद आपल्याला त्या दिवशी काय करायचे, जोपासायचे। मग त्या दिवशीचा जो काही वेळ आहे आपल्या शाळेचा, त्यावेळी आपण जे काही 8वी पर्यंत बहुतेक सर्व आहे, आनंद शनिवार जो आहे तो 1ली ते 8वी पर्यंतच्या मुलांसाठी तो आहे। 9वी 10वी साठी आपलं जे काही रेग्युलर शेड्यूल असेल तासिकेचं ते होतील, परंतु 8वी पर्यंतच्या मुलांनी कसल्याही प्रकारचं दप्तराचं ओझं न आणता फक्त आपल्या इतर जे काही कलागुण आपल्याकडे आहेत त्याला वाव कसा मिळेल